हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.7 डेज ऑफ द वीक. डेज ऑफ द वीक. चला तर पाहून घेऊया. सुंदर असं पोएम येथे देण्यात आलेलं आहे. तर पोएम कसं म्हणून घ्यायचं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर येथे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. देर आर 7 days इन अ वीक. तर येथे आपल्याला आठवड्यात 7 दिवस असतात असं सांगण्यात आलेलं आहे. 7 days म्हणजे 7 दिवस, वीक म्हणजेच आठवडा. देअर आर 7 days इन अ वीक. तर आठवड्यात 7 दिवस असतात. तर कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया. मंडे, ट्यूजडे वी टेक अ बाथ एव्हरी डे. वेनसडे, थर्सडे वी ईट एव्हरी डे. फ्रायडे, सॅटरडे वी स्टडी एव्हरी डे. संडे वी प्ले एव्हरी डे. तर अशी सुंदर कविता इथे, अशी सुंदर पोएम इथे देण्यात आलेली आहे. तर चित्रात आपल्याला पिक्चरमध्ये वेगवेगळ््या ॲनिमल्सचे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर ते ॲनिमल्स आपल्यासोबत बोलत आहेत. काय म्हणत आहेत पहा. तर इथं आपल्याला संडेला कोण दिसून येत आहे? एलिफंट दिसून येत आहे. मंडेला पांडा दिसून येत आहे. ट्यूजडेला रॅबिट. वेनसडेला आपल्याला दिसून येत आहे टायगर. थर्सडेला मंकी दिसून येत आहे. फ्रायडेला फ्रॉग दिसून येते. सॅटर्डेला आपल्याला इथं सील हा समुद्री प्राणी येथे दिसून येतोय. तर ते सगळे ॲनिमल्स आपल्याला काय बोलत आहेत पहा, पाहून घेऊया. मंडे, ट्यूजडे वी टेक अ बाथ एव्हरी डे. मंडे राहू दे किंवा ट्यूजडे राहू दे, कुठलाही वार राहू दे, तर आपण दररोज आंघोळ करतो. बाथ म्हणजेच काय? आंघोळ करणे. एव्हरी डे म्हणजेच काय? दररोज. मंडे असू दे म्हणजे सोमवार असू दे किंवा मंगळवार असू दे, आपण काय करतो? रोज आंघोळ करतो. असे या 2 ओळीचे इथे मिनिंग होईल. तर पुढे सांगण्यात आलेलं आहे पहा. वेनसडे, थर्सडे वी एट एव्हरी डे. बुधवार राहू दे किंवा गुरुवार राहू दे. वेनसडे म्हणजेच बुधवार, थर्सडे म्हणजेच गुरुवार. बुधवार राहू दे किंवा गुरुवार राहू दे, आपण काय करतो? दररोजच खातो. वी ईट म्हणजेच खाणे, जेवतो. खाणे म्हणजेच काय? म्हणजे ईट म्हणजेच काय? जेवतो. तर आपण दररोज जेवतो. फ्रायडे, सॅटरडे वी स्टडी एव्हरी डे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटरडे म्हणजे शनिवार. शुक्रवार राहू दे किंवा शनिवार राहू दे, आपण दररोज अभ्यास करतो. संडे वी प्ले एव्हरी डे. संडे राहू दे किंवा सुट्टीचा कुठलाही वार राहू दे, आपण काय करतो? दररोज खेळतो. अशा प्रकारे सुंदर पोएम इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण अशा प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकेल. तर पुढे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. काय सांगण्यात आलेलं आहे पहा. लिसन, रिपीट अँड लर्न. लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा आणि लर्न म्हणजेच समजून घेण्याचा प्रयत्न करा. टुडे इज अ फ्रायडे. आज शुक्रवार आहे. तर आज शुक्रवार असेल तर यस्टरडे म्हणजेच काय? काल. तर काल काय असणार? कुठला वार असणार? गुरुवार. गुरुवार म्हणजेच काय? थर्सडे. यस्टरडे वॉज अ थर्सडे. तर काल कोणता दिवस होता? थर्सडे होता, गुरुवार होता. यस्टरडे वॉज अ थर्सडे. तर काल गुरुवार होता. टुमारो इज अ सॅटरडे. जर आज शुक्रवार असेल तर उद्या म्हणजेच काय? टुमारो. तर टुमारो काय असेल? सॅटरडे. सॅटरडे म्हणजेच काय? शनिवार असेल. पुढील ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. C1 लुक, लिसन अँड शो. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका आणि खाली काही आपल्याला ऑब्जेक्टचे पिक्चर्स दाखवण्यात आलेले आहेत. तर ते दाखवा असं म्हणण्यात आलेलं आहे. पहिला आपण पिक्चर पाहून घेऊया, त्याचं निरीक्षण करून घेऊया, म्हणजे ऑब्झर्वेशन करून घेऊया. चित्रात काय काय दाखवण्यात आलेलं आहे ते आपण समजून घेऊया. चला तर पाहून घेऊया. चित्रात सुंदर असं डोंगर दाखवण्यात आलेलं आहे. बिग असं माउंटेन दाखवलेलं आहे. तर डोंगर हा कशाने भरलेला आहे? बर्फानं भरलेला आहे, आपल्याला इथे दिसून येतोय. त्यामुळे तो खूपच उंच आहे असे आपल्याला इथे वाटून येतोय. तर त्या डोंगरातून पाणी खाली येतोय पहा. काय येत आहे? पाणी खाली येतोय. म्हणजे तो पाणी काय आहे? वॉटरफॉल आहे. पाण्याचे धबधबा आपल्याला तिथे दिसून येतोय. या धबधब्यामुळे तो खूपच सुंदर असा येथे आपल्याला दृश्य दिसून येत आहे. तर तो धबधबा खाली पडत असल्यामुळे त्या धबधब्याचं रूपांतर कशात झालेलं आहे? नदीमध्ये झालेलं आहे. तर वॉटर फ्लोज इनटू द रिव्हर. तर तो पाणी कुठं पडत आहे? नदीमध्ये तयार होत आहे. तो पाणी पुढे पुढे जाऊन कशात रूपांतर होतंय? नदी बनतोय. आणि या नदीचं पाणी कसं दिसून येत आहे आपल्याला? स्वच्छ आणि निळ्या रंगाचं इथं दिसून येत आहे.
तर या पाण्यामध्ये आपल्याला छोटे छोटे असे दगडे दिसून येत आहेत आणि आजूबाजूला आपल्याला सुंदर असे फुलं, हिरवेगार गवत इथे आपल्याला दिसून येत आहेत. छोटी छोटी लहान झाडे दिसून येत आहेत. नदीच्या काठावर रंगबिरंगी फुले दिसून येत आहेत आपल्याला आणि तिथे आपल्याला वेगवेगळे ॲनिमल्स दिसून येत आहेत. पहा, प्राणी दिसून येत आहे. डिअर, क्रेन, फॉक्स दिसून येत आहे. रॅबिट दिसून येत आहे. गोरिला दिसून येत आहेत. किंगफिशर हा पक्षी इथं आपल्याला दिसून येत आहेत. बटरफ्लाईज आहेत. वेगवेगळे ॲनिमल्स, इन्सेक्ट्स आपल्याला इथं दिसून येत आहे. याच्या प्रकारे या पिक्चरचे इथे आपण एक्सप्लेनेशन करू शकतो. तर खाली आपल्याला ऑब्जेक्ट दाखवण्यात आलेला आहे. तर ते ऑब्जेक्ट पिक्चरमध्ये कुठे कुठे आहेत हे मुलांना विचारायचे आहेत आणि ऑब्जेक्टचं इथे ऑब्झर्वेशन मुलांना करून सांगायचं आहे. तर स्टोन पाण्यात दिसून येत आहे, रिव्हरमध्ये. ग्रास पाण्याच्या कडेला दिसून येत आहे, मुलांना इथे विचारायचं आहे. रिव्हर कुठं आहे, नदी कुठे आहे ते विचारायचं आहे. माउंटेन कुठं आहे, ट्रीज, वॉटरफॉल, ॲनिमल्स, फ्लावर्स हे सगळं स्टुडंट्सला विचारायचे आहेत आणि त्यांना दाखवायला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.7 डेज ऑफ द पीक हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.